जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर फेस टू संदर्भात जे काही प्रेफरन्स जनरेट करणे आणि लॉक करण्यासंदर्भात ज्या काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा आजच्या दिवसापासून सध्या सुरुवात झाली आहे। तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना म्हणजे आपण जे काही प्रेफरन्स जनरेट करत आहोत तर ते जनरेट सध्या बघा किती वेळा करू शकतो आणि ते प्रेफरन्स सध्या त्या ठिकाणी डिलीट आपण किती वेळा करू शकतो हा देखील प्रश्न सध्या बघा बरेच उमेदवार विचारत आहे। तसंच काही उमेदवारांना जे काही प्रेफरन्स सध्या बघा जनरेट झालेले तर ते जनरेट झालेले प्रेफरन्स त्यांची जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर त्या शैक्षणिक पात्रतेनुसार सध्या जनरेट झाले नाही किंवा मग त्यांची पात्रता असून सध्या बघा त्यांना जे काही प्रेफरन्स आहे तर त्या वर्गासाठी सध्या बघा जनरेट झाले नाही। तर त्या अनुषंगाने देखील माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रेफरन्स सध्या बघा त्या ठिकाणी लॉक करताना किंवा इतर ज्या काही सध्या शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी ज्या काही पात्रता असेल त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी जी काही सूचना जी आहे सर्वसाधारण सूचना तर ती इथं प्रकाशित झालेली आहे। तर ह्या सूचनेमध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या एकदा सविस्तर आपण बघूया। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स आपल्याला जनरेट आणि लॉक करण्याची जी सुविधा आहे तर ती सुविधा म्हणजे या ठिकाणी 25 म्हणजे आजच्या दिवसापासून 25/4 ते 2/5/2025 या कालावधीत सध्या बघा सुरू असणार आहे। आणि ह्याच कालावधीमध्ये संपूर्ण जे काही प्रेफरन्स जनरेट असेल आणि लॉक करण्यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ते संपूर्ण उमेदवारांनी सध्या इथे करून घ्यायची आहे, बरोबर। आता ह्याच्यामध्ये बरेचशे उमेदवारांना जो काही मेसेज असेल तर तो मेसेज टेक्स्ट मेसेज देखील सध्या बघा या ठिकाणी आलेला आहे। काही उमेदवारांना त्या अनुषंगाने मेसेज देखील आलेला नाही। तर ज्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा बघा मेसेज आला नसेल तरी काळजी करायची नाही, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी टेट 2022 महाराष्ट्र recruitment.org या वेबसाईटवर तुम्ही स्वतः बघा लॉग इन करून बघायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही प्रोफाईल असेल तर ती सेल्फ सर्टिफाईड सध्या बघा पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला जे काही पुढील प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट होतील आणि पुढील प्रक्रिया सध्या करता येईल। तर ते तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया संपूर्ण इथं देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगितलेली आहे की जी 25 पासून तर 2/5/2025 पर्यंत सध्या बघा ह्या कालावधीमध्येच करायचं आहे। तथापि ऐनवेळी जे काही उद्भवणाऱ्या समस्या असेल अडचणी असेल ह्या लक्षात घेता उमेदवारांनी प्राधान्यक्रम वेळीच सध्या बघा लॉक करून घ्यायची आहे। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही दिवसेंदिवस जर इथं वाढ होत गेली तर जो काही सर्व्हर असेल तर तो सर्व्हर सध्या बघा डाऊन होत असतो। तर म्हणून लवकरात लवकर सध्या बघा ह्या 1-2 दिवसामध्ये जो काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा अरेंज करून जे काही लॉक असेल तर ते लॉक सध्या बघा तुम्ही करून घ्यायचं आहे। तर ते आपापल्या खबरदारीने सध्या इथं करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर इथं जी काही पुढील महत्त्वाची जी सूचना आहे तर ती सूचना म्हणजे शैक्षणिक जी काही पात्रता असेल शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भात तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी 16 नंबरची सूचना देण्यात आली। तर ह्याच्यात बघा जे काही सध्या बघा TET आणि CTET परीक्षा उत्तीर्ण असलेले जे सध्या आताची जी काही TET परीक्षा ज्या उमेदवारांनी दिली होती त्यानंतर जे CTET परीक्षा उत्तीर्ण होते तर त्यांना नेमकं ह्या ठिकाणी जे काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 मध्ये संधी मिळाली आहे किंवा नाही, नेमकं कोणत्या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कोणत्या तारखेपर्यंत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सध्या बघा इथं फेज 2 मध्ये संधी मिळाली तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण माहिती इथं देण्यात आली। तर आपल्याला माहिती आहे की जी उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे होती तर ती 12/2/2023 नंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक व इतर अर्हता अथवा ह्या ठिकाणी कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/2023 नंतर अर्हता प्राप्त असताना देखील बघा 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केलेली असल्याची नोंद असलेले तरीही अशा दिनांक 12/2/2023 नंतरचे वाढीव आहारतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये। या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखती किंवा मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर या ठिकाणी बघा विचार होणार नाही। म्हणजे जी शैक्षणिक पात्रता होती तर ती शैक्षणिक पात्रता आपल्याला मागे देखील सध्या बघा सांगण्यात आली होती की जी काही 12/2/2023 नंतर सध्या बघा जी पात्रता आहे म्हणजे जर आता तुम्ही TET किंवा CTET पास झाले असाल हे जी काही डेटच्या नंतरची, बरोबर, तर ती सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लागू असणार नाही। तुम्ही आता TET पास असाल तर TET पास देखील आताची सध्या बघा फेज 2 मध्ये या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही। तर कोणतीही या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार की जे सध्या 12/2/2023 पूर्वीची जी पात्रता सध्या बघा इथं ग्राह्य धरण्यात आलेली आहे। तर तुम्ही 12/2/2023 पूर्वीची या ठिकाणी जी काही
शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमची त्या ठिकाणी असेल तर तेच उमेदवारांना इथं संधी मिळाली आहे. फक्त CET जी आहे बरोबर, ह्या ठिकाणी CTET जी आहे तर ती फक्त डिसेंबर 2022 या शिक्षक पात्रतेचा निकाल जो आहे तर तो 10/4/2023 रोजी सध्या बघा घोषित झाला होता आणि यास्तव केवळ CTET उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यानं ह्या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम असेल तर ते फक्त त्यांना अवेलेबल होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त CTET जे 2000 या ठिकाणी 22ची डिसेंबरची जी पात्रता परीक्षा पास होते तर त्या उमेदवारांना या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा इथं जनरेट होणार आहे. मात्र जे आता TET पास या ठिकाणी झालेले असेल आणि त्यांनी कदाचित या ठिकाणी जे काही एडिट टॅबमध्ये त्या संदर्भात माहिती भरली असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला जर प्रेफरन्स सध्या बघा जनरेट झाले असेल तर असे जनरेट झालेले जे काही प्रेफरन्स असेल तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी लॉक करू नये अशा पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आली आहे. तर ती एक काळजी तुम्ही घ्या. तुमची पात्रता ही 12/2/2023 ह्या ठिकाणी बघा पूर्वीची उत्तीर्ण केल्याची नोंद ह्या ठिकाणी बघा असलेली तुमच्याजवळ त्या ठिकाणी पाहिजे बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचं जे काही सूचना देण्यात आली तर ती सूचना म्हणजे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याने उमेदवाराचे या ठिकाणी निदर्शनास आल्यास त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये, जेणेकरून त्याची नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर अडचणीची या ठिकाणी गैरसोय होणार नाही. तर ह्या सूचनेचं देखील तुम्ही काळजीने बघा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर सध्या जी काही महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न होता की जे प्राधान्यक्रम आहे तर ते तुम्ही जनरेट कितीदा करू शकतात. तर इथं बघा महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जे 18 नंबरचं आहे तर इथं उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम बदल करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा या ठिकाणी वापर विहित मुदतीत उमेदवारांनी जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे. म्हणजे तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी बघा जे जनरेट झालेले प्राधान्यक्रम आहे तर त्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्हाला जी काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डर सध्या बघा तुम्हाला बदल करायची असेल, म्हणजे पहिला नंबर हा 2 नंबर ती 3 नंबरचं ही शाळा 4 नंबरची ती संस्था अशा पद्धतीने तुम्हाला जर पुन्हा बदल करायचा असेल तर तुम्ही जे काही जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्या ठिकाणी डिलीट करून पुन्हा त्या ठिकाणी बघा जनरेट करून ते लॉक करू शकतात. तर असं तुम्ही कितीदा करू शकतात तर ह्या ठिकाणी फक्त 3 वेळा सध्या बघा जे काही जनरेट केलेले प्राधान्यक्रम असेल तर ते तुम्ही एडिट आणि डिलीट त्या ठिकाणी करू शकतात. 3 नंतर जर ह्या ठिकाणी 3 चान्स जर गेले तर त्या ठिकाणी तुमचं जी काही प्रोफाईल असेल तर ती प्रोफाईल सध्या बघा तिथं बंद होईल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जनरेट किंवा लॉक करता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक सध्या बघा प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा एकचदा ह्या ठिकाणी जनरेट करा आणि एकचदा लॉक करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही. तर हे एक तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यांचं खूपच त्या ठिकाणी बघा जे काही बदल असेल किंवा चूक झाली असेल तर त्यांनीच फक्त अशा पद्धतीचं जे काही पाऊल असेल तर ते उचला. मात्र प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर ते जे काही रँकिंग लावायची असेल तुम्हाला तर ते एकदा सविस्तर बघा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी रँकिंग लावा आणि प्रेफरन्स जो असेल तर तो लॉक करा. म्हणजे कोणत्याही प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी अडचण असणार नाही. तसंच बघा ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स तुम्ही नेमके किती लॉक करू शकतात, कारण बरेच उमेदवारांना आपल्याला विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे सध्या बघा प्रेफरन्स आले. आता विथ इंटरव्ह्यूचे 200+ देखील सध्या बघा आलेले आहे आणि विदाऊट जे काही ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूचे असे आपल्याला वेगवेगळे म्हणजे जास्तीत जास्त प्रेफरन्स देखील आले. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलाखतीचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते बाकी उमेदवारांना 600-700 एवढ्या ज्या काही संस्था आहेत तर त्यांचे देखील आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये तुमच्या मर्जीनुसार बघा कितीही तुम्ही प्रेफरन्स सध्या त्या ठिकाणी लॉक करू शकतात. जे तुम्हाला त्या ठिकाणी बघा करायची असेल तर त्या अनुषंगाने इथे जी सूचना आहे तर ती सूचना म्हणजे 20 नंबरच्या सूचनेमध्ये देण्यात आले. म्हणजे इथं बघा उमेदवाराने किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. उमेदवार पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो बरोबर. परंतु इथं लॉक करताना तुम्हाला त्या ठिकाणी जर जायचं असेल, ज्या ठिकाणी तुम्ही लॉक करताय प्राधान्य देत आहे तर तिथं तुम्हाला जायचं असेल तरच लॉक करा. जेणेकरून त्या ठिकाणी बघा तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही लॉक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची शिफारस झाली
तर तिथं बघा तुम्ही जर न गेले तर त्या ठिकाणी जो काही पुढचा उमेदवार सध्या बघा शिफारस होणार होता तर त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणून तुम्हाला जिथं जायचं असेल तर तेच प्रेफरन्स सध्या बघा लॉक करा. तर हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर बरेच उमेदवारांना जे काही मोबाईल नंबर जो त्यांचा सध्या बंद पडला असेल किंवा गहाळ झाला असेल किंवा आपल्याला माहिती आहे की संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी OTP जो आहे म्हणजे मोबाईल नंबरवरती सध्या OTP येत असतो. OTP आल्याशिवाय पुढची प्रक्रिया सध्या होत नाही. तर बरेच उमेदवारांचा मोबाईल नंबर बंद पडला असेल किंवा मोबाईल नंबर मोबाईल हरवला असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे की सध्या उमेदवारांचं लॉग इन हे OTP बेसवर असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. यास्तव उमेदवारांचा लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे. त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्राच्या ह्या ठिकाणी पुरावा म्हणजे फोटो ID पुराव्यासह विहित मुदतीत सध्या संपर्क साधायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर नंबर त्या ठिकाणी बदल करायचा असेल मोबाईल नंबर किंवा मग दुसरं जे काही सध्या बघा त्या ठिकाणी नवीन नंबर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नजीकचे जे काही जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी कार्यालय आहे बरोबर विभाग आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तिथं जो काही विनंती अर्ज असेल आणि ओळखीचा पुरावा देऊन त्या ठिकाणी जी काही तुमची नोंद असेल मोबाईल नंबर संदर्भात तर तिथं तुम्हाला एडिट करून त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तेव्हा तुम्हाला पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या करता येणार आहे. तर अशा उमेदवारांना त्या ठिकाणी स्वतः तुम्हाला जायचं आहे. तुम्ही राहत असलेल्या जवळच्या जिल्हा परिषदमध्ये जा किंवा मग जवळची जे काही ह्या ठिकाणी निरीक्षक असेल महानगरपालिकेचे त्या ठिकाणी जा. तुमचं जे काही सध्या मोबाईल नंबर नवीन ह्या ठिकाणी एडिट करण्यासंदर्भात संपूर्ण कार्यवाही त्या ठिकाणी होईल. तर ही एक सध्या ह्याच्यामध्ये सूचना देण्यात आलेली आहे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना सध्या बघा ह्याच्यामध्ये आहे. तर सध्या ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या. तरी देखील तुमच्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या संदर्भात योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तर प्राधान्याने ह्या ठिकाणी 25 पासून म्हणजे आजच्या दिवसापासून तर 2 तारखेपर्यंत प्रेफरन्स जनरेट करून लॉक करायला या ठिकाणी विसरू नका. शेवटची डेटलापर्यंत सध्या बघा वाट नका बघू कारण बऱ्याच अडचणी सध्या नंतर निर्माण होतात. म्हणून तात्काळ जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा लॉक संदर्भात करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट अवश्य करा. त्याच्यावरती योग्य तो आपण मार्ग काढू. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.